हाय, मी तनिषा. स्वागत आहे तुमचं तनिषा's किचन कट्ट्यामध्ये. आज आपण बघणार आहोत झणझणीत काळ्या मटणची रेसिपी. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. 1 मूठ कोथिंबीर, 8 ते 10 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 12 ते 15 लसूण पाकळी, 6 ते 7 कांदे आणि 2 वाटी खोबऱ्याच्या. जर रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता दुसरीकडे मी एक जाळी घेतलेली आहे, ती गॅसवर ठेवून त्याच्यावरती आपण सगळे कांदे आधी ठेवून घेऊयात. कांदे अख्खे ठेवायचे, त्याला काही काप वगैरे नाही करायचे आणि एक एक पलटून आपण भाजून घेऊया. त्यानंतर त्याच जाळीवर खोबरं भाजून घेऊयात. कांदा भाजायला थोडा जास्त वेळ लागतो, पण खोबरं लवकर भाजलं जातं. तर बघा, आता खोबरं लगेच भाजलं जातं आहे आणि हे पूर्ण सगळं आपल्याला ब्लॅक होऊस तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर इथे कांदा आणि खोबरं भाजून झालं आहे. मिरचीला फक्त या दाखवल्याप्रमाणे मधून स्लिट द्यायची आहे, जेणे की मिरची भाजताना ती उडणार नाही आणि इव्हनली सगळीकडनं नीट भाजली जाईल. तर आता मिरची भाजून झालेली आहे. तर इथे आता मी कांदा, खोबरं आणि मिरची आपण जे भाजून घेतलेलं ते मिक्सरमध्ये घेते आहे. अर्धा इंच आलं मी 2 बॅचमध्ये हे वाटून घेणार आहे, कारण मिक्सरची क्वांटिटी तेवढंच आहे म्हणून. त्यानंतर थोडासा लसूण, अर्धा इंच आलं आणि कोथिंबीर घालून घेऊयात आणि थोडं पाणी टाकून ह्याला छान वाटून घ्यायचं आहे. एकदम छान ग्राइंड झालं पाहिजे पेस्ट फॉर्ममध्ये. आता इथे मटण दुसरीकडे मी शिजवून घेतले. सिंपल एकदम मटण शिजवून घ्यायचं आहे हळद घालून. आता दुसरीकडे कढईत तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं जास्त घ्यायचं. जिरे आणि मोहरी घातली. त्यानंतर ह्यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. आता हे छान असं आपण भाजून घेऊयात. तर आता ह्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालूया आणि 2 ते 3 चमचे मी लाल तिखट वापरते आहे. ही तिखट पावडर आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तिखट कमी जास्त करू शकता, कारण आपण मिरचीसुद्धा घातली आहे. त्यानंतर मी मटण मसाला घातला आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात. तर आता मी सगळे हे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेऊया आणि सगळे मसाले वाटणात एकजीव झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता इथे दुसरीकडे आळणी रस्सासुद्धा आपला तयार आहे. त्या आळणी रस्स्यामध्ये आपण थोडं करून आपला काळा मसाला घालून घेऊयात, म्हणजे इथे आपला काळा रस्सा पण तयार होईल. तर काळा रस्सा घालून घ्यायचा, काळा मसाला घालून घेऊयात. जर रेसिपी आवडत असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुमच्यापर्यंत रेसिपीज लवकर पोचतील. आता आळणी रश्श्यात मी अजून थोडंसं तिखट आणि मीठ घातलं आहे, कारण ह्यामध्ये लिक्विड फॉर्म आहे आणि तिखट आणि मिठाचं प्रमाण मग बॅलन्स होईल. आता तोच मसाल्यामध्ये मी बाकीचे सगळे मटणचे पीस घालून घेते आणि ही आपली मटणची सुका ग्रेव्ही तयार होऊन जाईल. खूप टेम्पटिंग दिसते मला, आत्तासुद्धा तोंडाला पाणी सुटतं आहे. सो अशाच अजून कोणत्या रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी लवकरात लवकर त्या रेसिपीज तुमच्यासोबत घेऊन येईन. तर तुम्ही बघू शकता आपल्या रश्श्याला देखील किती छान कट आला आहे. इथे आपलं फ्रायसुद्धा शिजलं एकदम तयार आहे. आणि येस, आपलं वीकेंड स्पेशल काळा मटण तयार आहे. सो लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये